सगळ्यांनी हात जोडा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. विश्व शांतीदूत, विश्ववंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, देवानंग पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका यांच्या प्रति मंगलाची कामना करतो. तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिका यांच्याही प्रति मंगलाची कामना करतो. सगळ्यांनी साधू साधू म्हणा, डोळे उघडा. आज या ठिकाणी आयुष्यमान चिरंजीव उपासक सुमितजी जारोंडे या परिवारामध्ये आयुष्यमान उपासक दत्तूजी जारोंडे, आईचं नाव काय, चंद्रकलाई जारोंडे, मुक्काम नाचनगाव, सिद्धार्थनगर नाचनगाव, भीमविहार आणि धम्मशिला भिक्खू निवास संघ या परिसरातील सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक उपासिका यांच्या प्रति पुनच्च मंगलाची कामना करतो. आज या ठिकाणी मंगल परिणयाच्या औचित्यानं म्हणून आदल्या दिवसाचं हे परित्यपाठ धम्मदेसनेचा कार्यक्रम या ठिकाणी सुमित जारोंडे यांनी त्याचं आयोजन केलं. एका भिक्खू संघाला भोजन दानाची दान पारमिता या परिवाराने संपन्न केलेली आहे. सगळ्यांनी साधू साधू म्हणा. आज या मंगल परिणयाच्या निमित्तानं गृहस्थ जीवनासाठी तथागत भगवान बुद्धाने अनेक ठिकाणी आपल्या धम्माचा सद्गृहस्थांना, कौटुंबिक जे पारिवारिक लोक आहेत त्यांना भगवंताने सुंदर असा उपदेश त्यांच्या अनेक गाथांमध्ये, सुत्तांमध्ये, उपदेशांमध्ये दिलेला आहे. आताच आपण जी गाथा घेतलेली आहे तिला महामंगल सुत्त म्हणतात. आणि हे महामंगल सुत्त ही 38 मंगलाची गाथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बौद्ध पूजापाठ या त्यांच्या ज्या छोटेखानी जे बौद्ध पूजापाठ बुद्ध वंदनेचं जे पुस्तिका आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा हे महामंगल सुत्त आहे. आता या महामंगल सुत्तामध्ये काय आहे तर ही 38 प्रकारची मंगल आहे की मनुष्याचं मंगल कशामध्ये आहे, मनुष्याचं हित सुख भल हे कशामध्ये आहे, तर ही 38 मंगलाची गाथा म्हणजे महामंगल सुत्त आहे. तर या महामंगल सुत्तामध्ये गृहस्थांच्या सुखी जीवनाकरिता ती 38 प्रकारची जी सुत्त आहे किंवा त्याला आपण गाथा म्हणूया ते तथागत बुद्धांनी सांगितलेले आहे. आपण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध अँड इज धम्म या ग्रंथामध्ये अधोगतीची कारणे असं एक प्रकरण आलेलं आहे. अधोगतीची कारणे जसे शब्द आहे सुगती, सद्गती किंवा दुर्गती म्हणतो. तर मनुष्याचं म्हणजे बाबासाहेबांनी अधोगतीची कारणे असा शब्द वापरलेला आहे की मनुष्याची अधोगती कशाने होते. तर हेच पाली धम्मलिपीमध्ये त्याला पराभव सुत्तामध्ये ते हेच पराभव सुत्त अधोगतीची कारणे या प्रकरणामध्ये बाबासाहेबांनी मांडलेले आहे की मनुष्य जीवनामध्ये मनुष्याची हार, पराभव, पराजय म्हणजे अधोगती कशाने होते हे तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. हे बुद्ध आणि धम्मामध्ये आपण वाचत असताना बघा त्याच्यामध्ये पराभव सुत्तच आहे ते अधोगतीची कारणे मध्ये इति धुत्तो सुराधुत्तो अक्कधुत्तो चयंग नरो लद्धंग लद्धंग विनाशेती तंग पराभवतो मुखम. तर भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की मनुष्याचा पराभव, पराजय, हार, मनुष्याची अधोगती कशाने आहे तर इति धुत्तो. इत्थी म्हणजे काय, इत्थी हा शब्द धम्मलिपीतला पालीतला शब्द आहे. इत्थी म्हणजे काय तर स्त्री होत असते. सुरा धुत्तो, सुरा म्हणजे
दारू आणि अख्ख अख्ख म्हणजे जुगार. तर तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की मनुष्याचा पराभव अधोगती या 3 प्रमुख गोष्टीनं होत असते. म्हणजे आपली पत्नी असताना दुसऱ्या स्त्रियांचा नाद करणं, म्हणजेच काय तर परनारी गमन करणं किंवा परस्त्री गमन करणं किंवा वेश्या गमन करणं, हे भगवंताने सांगितलं आहे. दुसरी गोष्ट सांगितली आहे सुराधुत्तो. सुराधुत्तो म्हणजे दारूचा नाद आणि अख्खधुत्तो म्हणजे जुगाराचा नाद. म्हणजे ना सरळ मराठी लोकभाषेमध्ये सांगायचं झालं, जर एखाद्या पुरुषाला बाईचा नाद असेल, दारूचा नाद असेल आणि जुगाराचा नाद असेल, यालाच पाली धम्म लिपीमध्ये इत्ती धुत्तो, सुरा धुत्तो आणि अख्ख धुत्तो असं म्हटलं आहे. म्हणजे बाईचा नाद, दारूचा नाद आणि जुगाराचा नाद असेल तर त्याचा पराभव निश्चित आहे, हे तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. हे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये अधोगतीची कारणे या प्रकरणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. याच पराभव सुत्तामध्ये अधोगतीची कारणामध्ये पती पत्नीच्या संदर्भातही बुद्धाने उपदेश केलेला आहे. याच पराभव अधोगतीची कारणामध्ये काय म्हणतात बुद्ध? उधळपट्टी करणारी स्त्री, एखाद्या घरामध्ये पती पत्नीपैकी उधळपट्टी करणारी स्त्री असेल म्हणजे पत्नी असेल आणि उधळपट्टी करणारा पुरुष असेल तर म्हणजे त्याचा पराभव, त्याची अधोगती निश्चित आहे. उधळपट्टी म्हणजे नको तिथे आगाऊ खर्च करणारी स्त्री असेल, म्हणजे कधी कधी कुठल्या तरी घरामध्ये पत्नी ही आगाऊ खर्च करणारी असते, उधळपट्टी करणारी स्त्री असते, पण पुरुष मात्र हा काटकसर करणारा असतो, व्यवस्थापन करणारा असतो, भविष्यासाठी भवितव्यासाठी आपले आर्थिक नियोजन करत असतो. परंतु काही ठिकाणी पत्नी असते, पती नसते. तर भगवान बुद्धाने तेच सांगितलं आहे पराभव सुत्तामध्ये की उधळपट्टी करणारा पुरुष असो किंवा उधळपट्टी करणारी स्त्री असो, त्याचं कुटुंब कधीही पुढे जात नाही, त्याचा पराभव निश्चित आहे, हे तथागत बुद्धाने सांगितलेलं आहे. तथागत भगवान बुद्धांचं जे मी महामंगल सूत्र सांगितलंय, गृहस्थ जीवनासाठी म्हणजे गृहस्थ आणि भिक्खू याच्यामधलं जे भगवंताने हे विश्लेषण सांगितलेलं आहे की गृहस्थ लोकांसाठीचे महत्वाचे सूत्र, म्हणजे पहिलं सूत्र मी जे सांगितलं आहे महामंगल सूत्र, हे गृहस्थ लोकांसाठी अत्यंत महत्वाचा उपदेश आहे. दुसरं सूत्र आहे पराभव सूत्र, ज्यालाच मराठीमध्ये बुद्धाणीस धम्मामध्ये अधोगतीची कारणे म्हणून सांगितलेलं आहे. तिसरं सूत्र आहे गृहस्थ जीवनासाठी वसल सूत्र. हे वसल सूत्र सुद्धा बुद्धाणीस धम्मामध्ये सांगितलेलं आहे की वृषल कोणाला म्हणावं, वृषल चांडाळ कोणाला म्हणावं. तर भगवान बुद्धांनी बुद्धाणीस धम्मामध्ये खूप छान सांगितलंय की वसल, वृषल, चांडाळ कोणाला म्हणावं? एखादा व्यक्ती दुसऱ्याकडून कर्ज घेतो आणि त्या कर्जाची तो परतफेड करत नाही, तो कर्ज तो चुकवत नाही, दिलेलं कर्ज तो वापस करीत नाही, तर अशाला वसल, वृषल, चांडाळ म्हणावं असं तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. जो दुसऱ्याच्या घरी जाऊन गोड गोड खातो पण आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा योग्य पद्धतीने औंचार पाहुणचार करत नाही, तर अशालाही वसल म्हणावं, चांडाळ म्हणावं, हे तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणखी तथागत बुद्धांनी हे बुद्धाणीस धम्मामध्ये सुद्धा आहे, एखादा म्हणजे जो समर्थ असूनही आपल्या वृद्ध म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा करत नाही, अशाला सुद्धा वसल म्हणावे असं तथागत बुद्ध म्हणतात. तर महामंगल सूत्र आणि जे आता सांगितलं पराभव सूत्र आणि तिसरं सूत्र वसल सूत्र, हे तीनही सूत्र बुद्धाणीस धम्मामध्ये अनुवाद केलेले आहे. चौथं सूत्र अत्यंत महत्वाचं आहे गृहस्थ जीवनासाठी आणि हे सुद्धा बुद्धाणीस धम्मामध्ये आहे, सिगाल सूत्र. सिगाल नावाच्या एका तरुण गृहस्थाला तथागत भगवान बुद्ध सांगत असतात की तू 6 दिवसाची जी पूजा करत आहे तर त्या दिवशी योग्य पूजा कोणती, तर हे सांगत असतो. हे बुद्धाणीस धम्मामध्ये आहे की पूर्व दिशा समजून आपल्या माता पित्यांची पूजा करा आणि पश्चिम दिशा समजून आपल्या पत्नी व मुलांची पूजा करा. बघा, हे शब्द बुद्धाणीस धम्मामध्ये आहे आणि हे सिगाल सूत्र आहे. हे सिगाल सूत्रामध्ये अत्यंत महत्वाचा उपदेश आहे, त्या तरुणालाच नाही तर गृहस्थ जीवनातील लोकांना, कौटुंबिकी, खास करून पुरुषाला या ठिकाणी भगवान बुद्धाने उल्लेख सांगितलेला आहे की पूर्व दिशा समजून माता पित्यांची पूजा करा व पश्चिम दिशा समजून आपल्या पत्नीची व आपल्या मुलांची पूजा करा. पूजा करणे म्हणजे आदर करणे, सन्मान करणे, गौरव करणे, शब्दाला मान देणे. आणि म्हणून हे सिगाल सूत्र
बुद्धाणीस धम्मामध्ये मराठीमध्ये त्याचा अनुवाद आपण वाचत असतो गृहस्थ जीवनासाठी. आणि चौथं सुत्त आहे आलवक सुत्त. आता या आलवक सुत्तामध्ये हे बुद्धाणीस धम्मामध्ये आहे. आलवी नगरचा यक्ष आलवक असतो आणि तो बुद्धाला 3दा हे श्रमण गौतमा आत या, श्रमण गौतमा बाहेर जा, हे श्रमण गौतमा आत या, हे श्रमण गौतमा बाहेर जा, हे श्रमण गौतमा आत या आणि हे श्रमण गौतमा बाहेर जा. तर हे आलवक सुत्त इतकं सुंदर आहे आणि हे बुद्धाणीस धम्मामध्ये आहे. आलवक नावाचा यक्ष तो बुद्धाला काही प्रश्न विचारतो. ते प्रश्न म्हणजे काय की या जगात महाभयंकर रोग कोणता, म्हणजे महाभयंकर रोग कोणता. तर भगवान बुद्ध यक्ष आलवकाला उत्तर देतात की या जगात महाभयंकर रोग भूक नावाचा रोग आहे. भगवान बुद्धाला तो आणखी यक्ष आलवक प्रश्न विचारतो. हे बुद्धाणीस धम्मामध्ये आहे. काय विचारतो? सर्वात उत्तम चव कोणती, सर्वात उत्तम चव कोणती. बुद्ध आलवकला उत्तर देतात की या जगातली सत्याची चव ही उत्तम चव होय. आणखी प्रश्न विचारतो की सर्वश्रेष्ठ जीवन कोणते, आणि बुद्ध यक्ष आलवकाला उत्तर देतात प्रज्ञापूर्वक जीवन जगणे हे सर्वश्रेष्ठ जीवन होय. आणखी बुद्धाला तो विचारतो या जगातील सर्वोच्च धन कोणते. तर यक्ष आलवकाला बुद्ध उत्तर देतो या जगातील सर्वोच्च धन श्रद्धा हे सर्वोच्च धन आहे. इथे आपण थोडस थांबूया की श्रद्धा म्हणजे काय. तर अनेकांना असं वाटतं की श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या गोष्टी आपण दोन ऐकल्या. श्रद्धा म्हणजे काय, तर काही लोक असाही अर्थ लावतील की बुद्धाप्रती, धम्माप्रती, संघाप्रती श्रद्धा म्हणजे श्रद्धा. तर श्रद्धा हे सर्वोच्च धन कोणतं, तर ते आपण व्यवस्थित लक्षात घ्या. श्रद्धा या शब्दाचा अर्थ भरोसाही होते. म्हणजे ना आपल्या जीवनामध्ये बुद्ध धम्म संघावर श्रद्धा तर असलीच पाहिजे, श्रद्धा असलीच पाहिजे. पण भगवान बुद्धांना या श्रद्धा या शब्दाचा अर्थ वेगळ्या पद्धतीने बुद्धाने सांगितला. श्रद्धा म्हणजे काय, आपल्या जीवनामध्ये जे काही आपण कार्य हाती घेतो त्याच्या प्रती आपल्याला पुरेपूर भरोसा असला पाहिजे की मी ते कार्य पूर्णत्वास नेईन, आणि त्या कामाप्रती असलेली आपली निष्ठा असली पाहिजे, भरोसा असला पाहिजे ते काम मी पूर्णत्वास नेईल म्हणून. तर म्हणून श्रद्धा या शब्दाचा इतका गहन अर्थ भगवंताने सांगितलाय. मग यक्ष आलवकाला जे उत्तर दिलेलं आहे कोणतं की सर्वोच्च धन कोणते. मग सर्वोच्च धन कोणते आहे, श्रद्धा हे सर्वोच्च धन आहे, हे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि आणखी विचारतो यक्ष आलवक की परम मित्र कोण आहे, परम मित्र कोण आहे. तर बुद्ध उत्तर देतात यक्ष आलवकाला विश्वास हा या जगातील परम मित्र आहे. विश्वास. इथे कोणालाही कोणत्याही व्यक्तीला जर असं विचारलं की जगातील कुठलेही नातं हे कशावर टिकत असतं, तर आपल्याकडून सगळ्यांकडून ते एकच उत्तर येईल, विश्वास. आणि म्हणून बुद्धाला तेच विचारलं यक्ष आलवकाने की या जगात परम मित्र कोणता. तर परम मित्र म्हणजे कोणता, विश्वास हाच परम मित्र आहे. विश्वासावरच जगातील कुठलेही नाते हे टिकत असते, आणि ते सुद्धा पती पत्नीचे सुद्धा नाते हे विश्वासावरच टिकत असते. आणि मग विश्वासाला तडा दिला तर मग लोक म्हणतात विश्वासघात झाला. तर विश्वासावरच जगातलं नातं हे टिकत असते, आणि पती पत्नीचं सुद्धा नातं विश्वासावरच टिकत असते, हे लक्षात घ्या. आणखी त्यांना प्रश्न विचारतो बुद्ध की या जगामध्ये जे म्हणजे धनाच्या संदर्भातही मी बोललेला आहो आणि भूक महाभयंकर रोग हेही बोललेला आहो. तर भगवान बुद्धाने हे जे आलवक सुत्त सांगितलेलं आहे हे बुद्धाणीस धम्मामध्ये आहे. आपण वाचा. महामंगल सुत्त, पराभव सुत्त, वसल सुत्त, सिगाल सुत्त आणि आलवक सुत्त हे सर्व सुत्त बुद्धाणीस धम्मामध्ये मराठी अनुवादामध्ये आहे. आणखी एक महत्वाचं सुत्त आहे दिघजानु सुत्त. हे दिघजानु सुत्त म्हणजे एक प्रकारचे भगवान बुद्धांचे अर्थशास्त्रच आहे. म्हणजे कोणत्या वयामध्ये कोणत्या संपत्तीची वाढ केली पाहिजे, आणि भगवान बुद्धांनी 5 प्रकारची संपत्ती सांभाळा हे सुद्धा सांगितलेलं आहे. मग 5 प्रकारची संपत्ती ज्याच्याकडे असेल तो जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती. आपण श्रीमंतीचं व्याख्या कशावरून ठरवतो, एखाद्याकडे भरपूर धन संपत्ती असेल तर त्याला श्रीमंत म्हणून गणल्या जातं. पण भगवान बुद्धांनी 5 प्रकारच्या संपत्ती ज्यांच्याकडे असेल तोच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असं भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे. मग पहिली संपत्ती कोणती सांगितली आहे भगवान बुद्धांनी, ती संपत्ती म्हणजे
आरोग्य संपत्ती, पारिवारिक संपत्ती. कोणती संपत्ती? नीट लक्ष द्या, एवढं सांगतो आणि थांबतो. म्हणजे 5 प्रकारच्या संपत्ती ज्याच्याकडे असेल तो जगातला श्रीमंत व्यक्ती. केवळ धनसंपत्ती असल्यानं मनुष्य संपत्ती राहू शकत नाही. तर मग पारिवारिक संपत्ती कोणती? असे कुटुंब पाहिले असेल तुम्ही, कुटुंब म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर धनसंपत्ती आहे पण त्यांचे नातेवाईक हे दुरावलेले आहे. बरोबर आहे? म्हणजे धनसंपत्ती भरपूर आहे पण असे अनेक लोक आहे की ज्यांना नातेवाईक नाही. नातेवाईक नाही आणि नातेवाईक असून सुद्धा दुरावा आहे, अबोला आहे. आता पारिवारिक संपत्ती म्हणजे काय? त्याचे नातेवाईक रक्ताचे रक्तसंबंधी त्याच्या सोबत नाही, बराबर नाही किंवा त्यांच्या सोबत त्यांचं पटत नाही, तर याला ही पारिवारिक संपत्ती आपल्याकडे असली पाहिजे. लक्षात घ्या, पारिवारिक संपत्ती म्हणजे असे म्हणू शकतो आपण, एखाद्या कुटुंबातील काही लोक अपघातानं मरण पावलेली आहे. बघा, धनसंपत्ती तर आहे पण अपघातामध्ये संपूर्ण कुटुंब मरण पावलेलं आहे. धनसंपत्ती तर आहे पण परिवार नाही आहे, सगळेच परिवारातले लोक मरण पावलेले आहे. पारिवारिक संपत्ती म्हणजे काय असे लक्षात घ्या, एखाद्या मुलाचं लग्न झालं तर मुलगा आई संग बोलत नसेल, म्हणजे आई त्या मुलासोबत नसेल तर काय तिथे पारिवारिक सुख आहे? बरोबर आहे? किंवा मग ते म्हणजे मुलगा आई संग बोलत नसेल, वडिलांसोबत बोलत नसेल किंवा मुलगी वडिलांसोबत बोलत नसेल, आई सोबत बोलत नसेल किंवा कधी कधी आपण पाहतो लग्न झाल्यावर नातवंड होतात तर काही सुना काय करतात? आजी संग बोलू देत नाही. त्या दूरच्या गावची आजी चांगली आहे आणि ही गावची आजी चांगलीच नाही. म्हणजे ना, आम्हाला सांगतात ना काही म्हाताऱ्या बाया, म्हणजे सुनई लग्न झालं तेव्हापासून म्हणते जी पोरगा बोलतही नाही, सुनई बोलत नाही ना, आता नातू झाले तर जवळही येऊ देत नाही, नातालाही बोलू नको म्हणते, हिसकून घेते. मग सांगा त्या आईला कसं वाटन? मग आहे तिनं धनसंपत्ती तर कमावून ठेवली पण तिला परिवार आहे का? पोरगही बोलत नाही, सुनई बोलत नाही, नातालाही बोलू नको म्हणते, झालं. सांगा बरोबर, धनसंपत्ती आहे पण परिवार तिच्या बाजूने नाही, मग काय करता? परिवारही असला पाहिजे ना आपल्यासोबत, सर्वच नातेवाईक आपल्या संग बोलके असले पाहिजे. बरोबर आहे का नाही? बोलके म्हणजे सर्वांसोबत सर्व परिवार, हाही तोही सर्व पारिवारिक लोक आपल्या सोबत असली आणि पारिवारिक संपत्ती खूप गरजेची असते जीवनामध्ये. लक्षात घ्या, ज्यांना परिवार नसेल ते लोक दुखी राहतात. लक्षात घ्या, म्हणून पारिवारिक संपत्ती सुद्धा आपल्याला सांभाळता आली पाहिजे. म्हणजे नातं टिकवता आलं पाहिजे, ते पूर्णत्वास नेता आलं पाहिजे. काही गेले शिकले असेल तर आपण त्याला क्षमाही केली पाहिजे. भगवान बुद्धाने सांगितलंय, वैरानं वैर कधीही संपत नाही. संपते का वैरानं वैर? कधीही संपत नाही. क्षमा करा, दया करा, मैत्री करा, अनुकंपा करा, हे भगवान बुद्धाने सांगितलंय. वैरानं वैर कधीही संपत नाही, हाच भगवंताचा सनातन धम्म आहे. लक्षात घ्या, म्हणून तुमच्याकडं पारिवारिक संपत्ती असेल तर तुम्ही सुखी आहात. बरोबर? पारिवारिक संपत्ती म्हणजे तुमच्याकडं ही जाऊबाई बोलते, ती जाऊबाई बोलते. आपण कधी कधी पाहिलं असेल, दुसऱ्या एखाद्या स्त्री काय करतात, दुसऱ्याला भाऊ जोडतात पण स्वतःचा, आणि आता तर असं बघितलं असेल चित्र तुम्ही, बहीण भाऊ तर काही राहिलंच नाही. बहीण भावामध्ये अबोलाच आहे, अर्धे अधिक बहीण भाऊ तर बोलतच नाही. तुम्हीच विचार करा, म्हणजे बहीण भावाचं जे नातं आहे का नाही त्याच्यामध्ये दुरावाच आहे, अबोला आहे. लागून दुसऱ्यांना आपण इकडे तिकडे आदर आतिथ्य करत असतो, तर बहीण भावासंग बोलत नसेल आणि भाऊ बहिणीला सोबत नसेल तर तिथे दुरावा आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे सर्व परिवारांना घेऊन तुम्हाला सांभाळता आलं पाहिजे. परिवार जर तुमच्या सोबत असेल तर त्यालाच पारिवारिक संपत्ती म्हटलेलं आहे आणि हा परिवार तुमच्या सोबत दुःखातही असतो. लक्षात घ्या, परिवार दुःखात असतो, आपल्या साथ देणारा असतो. बरोबर? होऊ शकते यदा कदाचित ते अधूनमधून नाही पण वेळेवर ते उपयोगी पडू शकतात. म्हणून लक्षात घ्या, आपल्या सोबत पारिवारिक संपत्ती असली पाहिजे. परिवार आपल्या बाजूने असेल तर सर्व काही योग्य राहत असते. लक्षात घ्या, हे बोलत नाही, ते बोलत नाही, ते बोलत नाही, ते बोलत नाही, मग सगळं कसं दुःख होते ना. बरोबर आहे का नाही? शेजारी बोलत नाही, सगळं मग अबोला असेल तर कसं ते जीवन वाटते? धनसंपत्ती काय करता मग ते? तर भगवान बुद्धाने सांगितलंय, पारिवारिक संपत्ती सुद्धा आपल्याकडे असली पाहिजे. बरोबर आहे? दुसरी धनसंपत्ती सांगितली भगवान बुद्धानं, आरोग्य संपत्ती. तुम्हाला आवडत नाही का आरोग्य संपत्ती? आरोग्य संपत्ती बरोबर ना? आपल्याकडे धनसंपत्ती भरपूर आहे, पैसे वगैरे, पण आरोग्य नीट राहत नसेल तर मग काय करता? म्हणजे तुम्ही बिमारच राहत असाल तर तुम्हाला आरोग्य संपत्ती सुद्धा जपता आली पाहिजे. तर लक्षात घ्या, आरोग्य संपत्ती सुद्धा सांभाळा आपल्या जीवनामध्ये.
धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक आजार बिजार असतात, पण त्या आजारामध्ये आपलं आरोग्याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून आपल्याकडे धनसंपत्ती भरपूर असेल पण आपण नेहमी आजारी राहत असू, तर आपलं आरोग्य व्यवस्थित राहत असेल तर आरोग्य असं म्हटलेलं आहे, बुद्धाचं वाक्य आरोग्यम धन संपत्ती. तर आरोग्य संपत्ती सुद्धा आपल्याकडे असली पाहिजे. पहिली संपत्ती कोणती सांगितली बुद्धाने? पारिवारिक संपत्ती, म्हणजे परिवार आपल्या सोबत असला पाहिजे, ती संपत्तीच आहे. दुसरी कोणती? आरोग्य संपत्ती. लक्षात घ्या. तिसरी संपत्ती सांगितली आहे भगवान बुद्धाने, श्रद्धा संपत्ती. श्रद्धा संपत्ती म्हणजे काय? बुद्धाप्रती, धम्माप्रती, संघाप्रती, या त्रिरत्नाप्रती आपली श्रद्धा असली पाहिजे. तुमची श्रद्धाच नसेल या बुद्ध धम्म संघाप्रती तर तुमच्या जीवनाला काही अर्थ उरत नाही. लक्षात घ्या. ज्याची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा जडलेली आहे, जो बुद्ध धम्म संघाच्या श्रद्धे म्हणजे त्या त्रिरत्नावर श्रद्धा ठेवून आपलं जीवन यापन करत आहे, तर त्याचं जीवन सुंदर होते. लक्षात घ्या. ज्याची बुद्ध धम्म संघावर अजिबात श्रद्धा नाही, इकडे तिकडे अंधश्रद्धेमध्ये आहे, भटकत आहे का नाही. आणि म्हणून आपण वंदनेमध्ये म्हणत असतो नथी मे. नथी म्हणजे काही नाही, बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नाशिवाय माझं अन्य कुठलंही शरणस्थान नाही. या तीन रत्नानच माझ्या जीवनामध्ये मंगल महामंगल होणार आहे, जय मंगल होणार आहे, असं आपण म्हणत असतो वंदनेमध्ये. तर श्रद्धा संपत्ती ही सुद्धा महत्वाची आहे. किती झाले आता? 3 प्रकारच्या झाल्या आहेत अशा ह्या संपत्ती. आणि चौथी सांगितली भगवंतानी, भोग संपत्ती. भोग या शब्दाचा पाली धम्मलिपीमध्ये अर्थ आनंदही होतो. पण भोग म्हणजे काय? तर भोग लाभ. भोग लाभ म्हणजे काय? भगवान बुद्धांनी धनसंपत्ती कमवायचीच नाही असं सांगितलं नाही, परंतु 5 प्रकारचे निषिद्ध व्यापार सम्यक आजीविकेमध्ये सांगितलेले आहे. चुकीच्या मार्गानं, वाईट मार्गानं, दारूचा व्यवसाय करून पैसे कमावू नये, कुणाची फसवणूक करू नये. तर भगवान बुद्धांनी सांगितलंय भोग संपत्ती. आता भोग संपत्ती म्हणजे काय? तर हेच ती भौतिक संपत्ती. म्हणजे भगवान बुद्धांनी गरीब दारिद्र्याचं, गरिबीचं कधी समर्थन केलेलं नाही. भोग संपत्ती म्हणजे काय? तर आपल्या भवितव्यासाठी, भविष्यासाठी आपण धनसंपत्ती सुद्धा योग्य वयात आणि योग्य वेळेतच कमवली पाहिजे, पण चुकीच्या मार्गानं नाही. पण काही लोक केवळ धनसंपत्तीच्याच मागे लागलेले असतात आणि मनुष्याच्या इच्छेला कधीही अंत नाही. लक्षात घ्या. तर चौथी कोणती आहे? भोग संपत्ती. आणि 5वी भगवंताने सांगितलेली आहे दृष्टी संपत्ती. आता दृष्टी संपत्ती म्हणजे काय? ज्यांना डोळे असून सुद्धा काही लोक आंधळेपणानं वागतात. दृष्टी संपत्ती म्हणजे काय? ज्याला बुद्धाचा मार्ग कळलेला आहे. सत्य काय, असत्य काय, चांगलं काय, वाईट काय, बरोबर आहे. श्रद्धा काय, अश्रद्धा काय, सत्य काय, असत्य काय, वाईट काय, चांगलं काय, पाप काय आणि पुण्य काय, कुशल आणि अकुशल काय, हे जर त्याला समजलं असेल तर यालाच दृष्टी संपत्ती म्हणतात. दृष्टी संपत्ती म्हणजे जीवन जगत असताना योग्य सदाचाराचं जीवन जगणं, त्या योग्य मार्गावरच मार्गक्रमण करून जीवन यापन जर केलं तर आपलं जीवन सुंदर सुखी झाल्याशिवाय राहत नाही. तर या 5 प्रकारच्या संपत्ती ज्यांच्याकडे असेल तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होय, हे तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून महामंगल सूत्रामध्ये हे सांगितलंय असेवनाच माता पितू उपठ्ठान पुत्र दारस्य संग हो. दारा म्हणजे काय होते? दारा शब्द आहे. दारा या शब्दाचा अर्थ होते पालीमध्ये पत्नी. लक्षात घ्या. दारच पुत्र म्हणजे माता पितू. माता म्हणजे आई, पितू म्हणजे पिता वडील, पुत्रस म्हणजे पुत्र दारस, दारा म्हणजे पत्नी. आणि म्हणजे याचा अर्थ इतका मस्त आहे की माता पित्यांचा सांभाळ करणं. केवळ माता पित्यांचा सांभाळ करत असाल आणि पत्नी आणि मुलांचा सांभाळ करत नसाल तर तिथंही अहित आहे. लक्षात घ्या. म्हणजे बुद्धाला काय म्हणायचं आहे? माता पित्यांचाही योग्य सांभाळ करा आणि पत्नी आणि मुलांचाही योग्य सांभाळ करा. आता पत्नीचा आणि मुलांचा योग्य सांभाळ करणं म्हणजे काय? तर मुलाला त्याच्या योग्य वयामध्ये चांगले संस्कार लावणं, त्याची जडणघडण करणं आणि पत्नीच्याही शब्दाला मान देणं. बरोबर आहे. तर हे भगवान बुद्धांनी महामंगल सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून आलवक सूत्र असो, हे एवढी सूत्राचे जे मी नाव घेतलेले आहे हे सगळे गृहस्थ जीवनामध्ये आहे. आणि तुम्हाला माहित असेल तथागत भगवान बुद्धांची महाउपासिका, नाव काय तिचं? महाउपासिका मिगार माता विशाखा. बरोबर का नाही? बरोबर आहे ना? तर महाउपासिका मिगार माता विशाखा, तिला महाउपासिका
तिच्या पलीकडे कोणीच महाउपासिका जगात झाली नाही, होणारही नाही. आता होऊ शकते बौद्ध राष्ट्रामध्ये असू शकते, परंतु भारतामध्ये मात्र बुद्धाच्या उपासिका तर लय होत्या, बरोबर आहे ना. पण महाउपासिका एकच होती, एकच होती. तिचं नाव होतं विशाखा. आणि ही विशाखा महाउपासिका बनण्यासाठीचं वय कोणतं होतं? 7 वर्षाची विशाखा होती. तुम्ही बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचा. तिचा आजोबा होता मेंढक सेठ, आईचं नाव होतं सुमना देवी, वडिलांचे नाव होते धनंजय सेठ. तर भगवान बुद्धाला त्या साकेत नगरीमध्ये एकदा ते आमंत्रणावर येतात भोजनासाठी 500 भिक्खू संघासहित, बरोबर. आणि त्यांच्यासोबत बुद्ध असतात. तर मेंढक आजोबा आणि तिचे वडील जे धनंजय आहे, आई सुमना आहे, हे सगळे बुद्धिस्ट असतात परिवारातले. आणि त्या विशाखाला सांगतात की तथागत बुद्ध पहिल्यांदाच आपल्या साकेत नगरीमध्ये येत आहे. किती वर्षाचं आहे विशाखाचं वय? 7 वर्षाचं. तर विशाखाला सांगतात की तुझ्या ज्या लहान लहान मैत्रिणी आहेत तुझ्याच वयाच्या 7 वर्षाच्या, जेव्हा तथागत बुद्ध साकेत नगरीमध्ये 500 भिक्खू संघासहित येतील, जसे ते नगरात आगमन करतील, तर बुद्धाच्या समोर आणि भिक्खू संघाच्या समोर फुलं टाकत टाकत चालायचं आहे. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, बुद्ध धम्म संघ वंदना. तर ती 7 वर्षाचीच विशाखा तसंच करते आणि ती पुष्प टाकता टाकता सोतापन्न होत असते. ही अवस्था आहे सोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अरहंत. तर वयाच्या 7व्या वर्षीच ती सोतापन्न होते. सोतापन्न म्हणजे काय? सरळ सरळ तुमच्या भाषेत सांगतो, या जे 5 संयोजन बंधन आहे त्या बंधनातून ती मुक्त होत असते आणि ती तिची बुद्ध धम्म संघावर नितांत श्रद्धा होत असते. बुद्ध धम्म संघच माझा आता एकमेव आधार आहे असा तिचा दृढ निश्चय होतो. त्याला स्वतःपन्न म्हणतात, बरोबर. तुमचं तर तसं नाही आहे. थोडं थोडं विहारात गेलं तर बुद्धापुरतं, बाकीचं मग वित्तू बाबाला आहे. तुम्ही काय अजून तर स्वतःपन्न थोड्याच झाले. तुम्ही तुमचा बुद्ध धम्म संघावर विश्वासच नाही. ज्याचा पूर्ण विश्वास झालेला आहे, पूर्ण बुद्ध धम्म संघच आता माझा एकमेव आधार आहे, ते लोक इकडे तिकडे भटकत नाही. जे भटकले समजून जायचं त्याची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा नाही, बरोबर आहे का नाही. आणि म्हणून बरोबर आहे का नाही, ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहो. तर विशाखा 7 वर्षामध्ये ती स्वतःपन्न झाली आणि मग ती महाउपासिका झाली. बुद्ध आणि धम्मामध्ये वाचा तुम्हाला, त्याच्यामध्ये काय सांगितले? 8 वर मागितले बुद्धाला. तिनं काय मागितले? 8 वर मागितलेले आहे. बुद्ध आणि धम्मामध्ये वाचा उपासक उपासिकांनो. बुद्धाला कोणते 8 वर मागितले? त्याच्यातला 7वा वर सांगतो तुम्हाला. कोणता 7वा वर मागितला विशाखानं बुद्धाला? मी आजन्म भिक्खू संघाला खीर दान देऊ इच्छिते. बरोबर आहे, काय म्हणत आहे? बुद्ध आणि धम्मामध्ये आहे, मी भिक्खू संघाला आजीवन आजन्म खीर दान देऊ इच्छिते, खिरीचं भोजन, बरोबर. भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाण सुत्तामध्ये सुजाताच्या खिरीची प्रशंसा केली आहे आणि बौद्ध लोक केक कापत आहे जयंतीला, बरोबर आहे. केक कापत आहे. केक ही ख्रिश्चनांची परंपरा आहे, बौद्धांची परंपरा नाही. एकानं कापलं तर बंदेच त्याच्या मागं कापून राहिले. म्हणजे तुम्ही मऊ गावले गेले होते ना आणि तिकडे भीमाबाईच्या पोटी पाहिलं होतं ते जन्माच्या वक्ती 12च्या नंतरच जन्मले म्हणून, तुम्ही होत्या ना उपस्थित तिथं, आहे की नाही. आणि मी पाहिला ना, बघितला ना तमाशा. आता इथे पायवर इकडं पाय करतील तिकडं पाय करतील विहारामध्ये. लक्षात घ्या, एक शोकांतिकेची गोष्ट आहे. म्हणजे मी कालही तेच बोललो ना, आता तेच सांगतो. कोणती गोष्ट? जशा तुम्ही 14 एप्रिलला भीम जयंतीसाठी गर्दी केली ना, तशीच गर्दी तुम्ही बोधगयाच्या महाबोधी मावेरासाठी केली तर आता ते आपलं बुद्ध विहार ब्राह्मणाच्या कब्जातून मुक्त होऊ शकतं. पण तुम्ही त्या चांगल्या गोष्टी घराबाहेर पडत नाही. काही काही बाया नाचायला नाही आल्या होत्या, पण उभ्या राहत होत्या रोडवर, उभ्या 3ही दिवस उभ्या. आणि विहारात म्हणलं, प्रवचनात म्हणलं, ग्रंथात म्हणलं का त्याचे पाय दुखते. तुम्ही नाचायला तर नाही गेल्या म्हणा सगळ्या जणी, पण काही बाया उभ्या तर होत्या ना. उभ्यानं पाय दुखत नाही का लय वेळपर्यंत राहिलं तर, बरोबर आहे का नाही. पण नाचून पाय नाही दुखत आमचे, पण इकडे विहारात म्हणलं, ग्रंथाला धम्म देसलेला म्हणलं का आमचे पाय दुखतात. लक्षात घ्या. आणि तशी गर्दी, जशी तुम्ही गर्दी आता जयंतीला केली तशी गर्दी वर्षावासात नाही दिसत, पौर्णिमेला दिसत नाही, ग्रंथात दिसत नाही, कधी भिक्खूंचं भोजन असेल तर तेव्हा दिसत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांचं जे प्रबुद्ध भारताचं जे स्वप्न आहे ते आपण कधीच पूर्ण करू शकत नाही आणि वाचणारी लोक तर कधीच करू शकत नाही. जी लोक नाचणारी आहे ती लोक कधीच करू शकत नाही. वाचणारी लोकच बाबासाहेबांचा धम्म पुढे नेऊ शकतात, बरोबर आहे ना. आता 14 एप्रिलला तुम्ही नाचले आणि 15 एप्रिल पासून झोपी गेले ते एकदम आता 14 एप्रिलला पुढच्या जागे होणार आहे. 3 दिवस ज्या नाही त्या बाया सुद्धा रस्त्यावर येतात, आहे का नाही.
मी नाचायच्या विरोधात नाही. आणि आजच्या आमच्या स्त्रिया माहिती आहे का काय करतात, मुलींना म्हणजे एक पिढीच्या मागे दुसरी पिढी, दुसऱ्या पिढीच्या मागे तिसरी पिढी, चौथी पिढी, पाचवी पिढी, सगळ्या पिढ्यानं पिढ्या बर्बाद होत आहे. कारण एक पिढी नाचताना दिसते तर दुसरी पिढी, आणि दुसऱ्या पिढीला कोण शिकवत आहे, त्याचा बापच शिकवत आहे. त्या दिवशीच मी रोडवर पाहिलं, नाचनगावच्या रोडवर, म्हणजे डीजे आला तिकडून, मी वरतून विहारातून पाहत होतो. एका माणसानं काय केलं, आमच्या लहानच्याच पोराला कडीवर घेतलं. प्रॅक्टिकलची गोष्ट सांगतो. परवा दिवशी तो डीजे आला होता रमाई बुद्ध. मी वरतून पाहिलं, त्या लहानच्या पोराला कडेवर घेतलं आणि डीजेच्या एकदम जवळ तो नाचत होता. आणि तिथे एक बाजूला एक माळी समाजाच्या पोराचं दुकान आहे बाजूला तिथेच रमाई बुद्धाच्या समोर. तो पोरगा चांगल्या आपल्या समाजाचा नाही बरं, तो दुकानदार. ते डीजे वाजत तो सांगायला आला, मी दुरूनच मी समजून गेलो थोडस बॉडी लँग्वेज वरून. तो त्याला सांगत आहे की त्या पोराला, लहानच्या पोराला तुम्ही कडीवर घेऊन नाचत आहे तर मागं नाचायला जा एकदम जवळ. अहो नाही ऐकलं त्याचं, पुन्हा अजून तिथंच नाचायला, त्यालाच बयाडात काढलं. लक्षात घ्या, कायमचं बहिरे पण येऊ शकते. आता चंद्रपूरला हत्या झाली आहे, गेल्या वर्षी सोलापूरला काही पोरं डीजेनं मरण पावलेली आहे. लक्षात घ्या. तर डीजे 3-3 दिवस आपण घुमवतो, त्याच्यामध्ये पोरांचा अभ्यास बुडतो. आणि त्याच्यामध्ये जर भंतेजी वंदना जर चालू असली, वर्षावासामध्ये आम्हाला अनुभव आहे, भंतेजी वर्षावासामध्ये ग्रंथ वंदना चालू असते, किंवा 4 वाजता भंतेनं पौर्णिमेच्या दिवशी सूत्रपठणच केले, आगावच्या गाथाच म्हणल्या, तर लोक झोपेतून उठून येतात. इथंच नाचनगावला झोपेतून उठून आला एक माणूस, एवढ्या सकाळी गाथा म्हणा लागते का म्हणा, पौर्णिमेच्या दिवशी आम्ही झोपून राहू का म्हणा, झोपून राहिले तर लोक म्हणतात की बाबा भंतेजी पौर्णिमेला उठत नाही. बघा, लक्षात घ्या, डीजे 1 वाजेपर्यंत चालला तरी कोणा त्याच्या समोर जाऊन सांगायची हिंमत नाही की डीजे बंद कर बा म्हणून, कारण तिकडे सगळे लोक राहते ना. लक्षात घ्या, म्हणजे ना परित्राण पाठ राहते, कधी कधी भिक्खूंच्या ठिकाणी राहते इकडे तिकडे. परित्राण पाठाला आम्हाला झोपा लागते, पण कवालीच्या टायमाला आणि डीजेच्या वेळी झोप लागते का? ही परिस्थिती आज आपल्या समाजाची आहे, ही समाजाची परिस्थिती आहे. हीच गर्दी जर आपण महाबोधी महावीरासाठी जर गर्दी केली, हीच गर्दी आपण वर्षावासात केली, दर रविवारी केली, पौर्णिमेच्या दिवशी केली, ग्रंथाच्या वेळी केली, तर नक्कीच भारत महासत्ता होऊ शकते आणि धम्मराज्य निर्माण होऊ शकते आणि प्रबुद्ध भारत सुद्धा निर्माण होऊ शकते. म्हणून लक्षात घ्या, ही चिंतनीय बात आहे. तर आज महिला वर्ग काय करतात, एका पिढी मागे दुसरी पिढी तसंच शिकत आहे. म्हणजे आता ह्या लहान पोरांना शिकवते कोण? आई शिकवते का नाही, हात धरू धरू. त्याला नाचता येऊ का नाही, पण त्या नाश्त्यामध्ये घेऊन जाते, त्याचा हात पकडते, त्याला हात करायला लावते, आई करायला लावते आणि बापाही करायला लावते. त्याच्यामध्ये त्यांना एवढा अभिमान वाटते लहानच्याच पोराले. मग बाप जसा करते पोरग करते, तर पुढच्या वर्षी तो थोडासा मोठा झाला का तो पिढ्यानपिढ्या आपल्या तसंच चाललं ना, आहे का नाही. आणि मग 14 एप्रिल आली, 26 जानेवारी आली, तर आई वडील त्यांना शिकवतात. नाच कोण शिकवते 14 एप्रिलचा? आईनं वडील. पण कधी असे तरी आई वडील पाहिले का तुमच्या नाचनगावामध्ये, का जे आईनं आपल्या मुलीला पंचशील शिकवलं आहे, राहुलाचा उपदेश शिकवलेला आहे, भगवान बुद्धाला तिवार पंचांग प्रणाम कसं कसं करायचं, मागे पाय कसे करायचे, भगवंताला कसे हात जोडायचे, आलेल्या भिक्खूला कसं काय वंदामी म्हणायचं, हे शिकवते का आई? मग आपली पिढ्याने पिढ्या बर्बाद होत आहे का? बरोबर आहे ना. तर विशाखाचं वय 7 वर्षाचं होतं, 7 वर्षाचं, आणि ती स्वतः पण झाली 7 वर्षामध्ये. आणि जेव्हा विशाखाचं लग्न झालं, तिचं त्या काळामध्ये आंतरजातीय विवाह म्हटला तरी चालेल. त्या काळामध्ये आंतरजातीय कोणासोबत? विशाखा बौद्ध परिवारामध्ये वाढली होती, पण तिला श्रावस्तीला दिलं. श्रावस्तीला भगवान बुद्धाने 25 वर्षावास केले, तुम्हाला माहित आहे, 25 वर्षावास आयुष्यातले. आणि विशाखाच्या सासऱ्याचं नाव होतं मिगार सेठ आणि पतीचं नाव होतं पुण्यवर्धन. बरोबर आहे, हे बुद्धानिस धर्मामध्ये आहे. तर त्या 25 वर्षावासाच्या कालखंडामध्ये भगवान बुद्ध त्या विशाखाच्या म्हणजे विशाखाच्या सासऱ्याच्या घरी कितीदा तरी भोजनासाठी गेले होते, चारिका मागायला. बरोबर, म्हणजे विशाखाचं लग्न होण्याच्या आधी तिच्या सासऱ्याच्या घरी मिगार सेठच्या दारामध्ये बुद्ध कितीदा तरी गेले होते, पण रिकाम्या भिक्षा पात्रानं वापस येत होते. भिक्षा वाढत नव्हते. ते का वाढत नव्हता मिगार सेठ? कारण तो बुद्धाचा अनुयायी नव्हता. तो वर्धमान महावीराला, निगंठनाथ पुत्ताला, जैन धर्माला मानणारा होता. कोण? मिगार सेठ. भगवान बुद्धाचे कितीतरी भिक्खू लोक तिथं जायचे. कुठे? त्या मिगार सेठच्या घरी श्रावस्तीला. पण भिक्खू सुद्धा रिकाम्या भिक्षा पात्रानं यायचे. पण विशाखाला मात्र, लक्षात घ्या, ही गोष्ट बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञामध्ये जशीच्या तशीच आहे. कोणती? विशाखाला, जी बुद्धिस्ट परिवारामध्ये वाढलेली असते, तिला श्रावस्तीला देण्यात येतं. आणि श्रावस्तीमध्ये आल्याच्या नंतर जो तिचा सासरा बुद्धाचा भिक्खू संघाचा द्वेष करतो, तर विशाखा अख्ख्या जैन कुटुंबाला बुद्धिस्ट बनवते. जैन कुटुंबाला बुद्धिस्ट बनवते पुरेपूर.
मग ह्या गोष्टी बुद्धी आणि धम्मामध्ये आहे. कोणत्या गोष्टी आहे? 7 गोष्टी आहे विशाखाला. पण ती एक महत्वाची गोष्ट आहे, विशाखाला सांगते तिचे वडील धनंजय सेठ. कोणती गोष्ट? घरच्या, मी नेहमी सांगत असतो, घरच्या अग्नी बाहेर न नेणे आणि बाहेरचा अग्नी घरात न आणणे. लक्षात घ्या, घरचा अग्नी म्हणजे काय? घरातल्या क्षुल्लक गोष्टी बाहेरच्या लोकांना न सांगणे. अति असेल तर आपल्याला संविधान आहे, घरेलू हिंसा असेल तर, मग ते स्त्री असो का पुरुष असो, पुरुषांनाही तेच केलं पाहिजे. आपल्या घरातल्या क्षुल्लक गोष्टी पत्नीच्या असो, आईच्या असो, बाहेर सांगू नये. काही लोक तर वाटच पाहत राहतात, माझ्या घरामध्ये कला निघाला, मग हिच्या घरातली सुनाल तर लय चांगले आहे, आणि हिच्या घरातून कलाच निघत नाही, काही द्याव काही बत्ती वगैरे, अशा पद्धती. मग कधी कधी काही सासपा, आता ते मला समजायला आलं, काही सासूबाई बरोबर आहे त्याचं, काही सासूबा अजिबात कोणाच्या घरी बसा उठायला जाऊ देत नाही, अजिबात जाऊ दे, जाऊ नको मध्ये तिथं, कारण तिला माहित आहे काही देन आग लावून. बरोबर आहे ते, सासूबाई तिथं पर्यंत. पण असं नाही की तिला स्वातंत्र्य दिलंच नाही पाहिजे, स्त्रियांना स्वातंत्र्य दिलंच पाहिजे. पण महिला अशा आहे ना, आपल्या घरातला कला निघाला, दुसऱ्याच्या घरातला कला निघालाच पाहिजे, त्यासाठी काहीतरी ते षडयंत्र प्लॅनिंग करत राहतात. तरी चांगली भावना आहे का? तुम्ही लावता का दुसऱ्या घरात आगी? भांडण लावता का? लावते ना बाया. तुझी सासू कमी आहे का? माहीतच आहे, जाऊ दे, असं तसं बघा. बिलकुल. तर अशा पद्धतीचं आहे ना, लक्षात घ्या. अनेक लोक अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त करत असतात. तर भगवंताने हे बारीक सांगितलंय, घरचा अग्नी बाहेर न नेणे आणि बाहेरचा अग्नी घरात न आणणे. विशाखाने ही गोष्ट, त्या 7ही गोष्टी पाळल्या. तर लक्षात घ्या, विशाखा बौद्ध परिवारातली होती, पण तिला जैन परिवारामध्ये दिलं, तर तिनं अख्खा जैन परिवाराला काय केलं? बौद्ध केलं. म्हणून आजकाल आमच्या पोरी पळतात, पळा ना, पण त्याला बौद्ध बनवा, ताकद ठेवा विशाखासारखं, तर मानेन. मग तिचा सासरा काय म्हणते? सासरा काय म्हणते तिला सुनबाई म्हणत नाही आणि मुलगी म्हणत नाही. म्हणते आता एकदा नवीन लग्न झालं तर ते सुनला मुलगी मानतात, आणि सून काय म्हणते? सासऱ्याला वडील म्हणतात ना. परंतु विशाखाचा सासरा तिला सुनही मानत नाही आणि मुलगी मानत नाही. काय मानते? आई माता मानते. तेव्हापासून तो नाव आलेलं आहे मिगार माता. आता मिगाराची माता काय वेगळी नसेल का? त्याच्या आईने वेगळ्या जन्म. सुनले माता मानणं म्हणजे जगातलं पहिलं उदाहरण आहे ना. सुनले आई मानून राहिला तो सासरा. सांगा बरं, आहे का तुमचा इथं? तुम्हाला आई म्हणणाऱ्या सासरा आहे का तुमचा? कारण तुमचे कुशल कर्मच नाही तसे, तुम्ही आई नाही तसा स्वभाव संस्कार. तर विशाखानं ते केलं तसं, म्हणून विशाखाच्या नावासमोर मिगार माता शब्द लागते. सासऱ्याच्या नावाने ओळखले जाऊ लागली ते, बघा आहे का नाही. आपण पाहिलं असेल एखाद्या स्त्रीला तिच्या पतीचं नाव लागत असते किंवा वडिलाचं नाव लागत असते, पण इथे कोणाचं नाव लागलंय? सासऱ्याचं नाव लागलंय. तर अख्ख्या बुद्धिस्ट परिवारामध्ये वाढल्यामुळेच ती विशाखाला 7 वर्षापासून संस्कार पडल्यामुळे हे विशाखा तिने आपला संसार सुखाचा केला, जैन परिवाराला बुद्धिस्ट केलेला आहे. म्हणून 7 वर्षामध्ये आपण आपल्या मुलींना 7 वर्षामध्ये डान्स शिकवतो 14 एप्रिलचा, पण विशाखाच्या आजोबानं, मेंढक सेठनं, आई वडिलांनी तिला बुद्ध धम्म संघाच्या प्रति श्रद्धा उत्पन्न केली. लक्षात घ्या. म्हणून हे 7 वर्षाचं वय लय महत्वाचं असतं. त्या 7 वर्षाच्या वयामध्ये आपण आपल्या मुलाबाळांना संस्कार दिले पाहिजे. संस्कारानंच त्याची जडणघडण होत असते. म्हणून आजच्या या प्रसंगी हा गृहस्थ जीवन, मी तुम्हाला बुद्धी आणि धम्मामधलेच काही छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या ज्या अत्यंत महत्वाच्या आहे गृहस्थ जीवनासाठी. उग्गह गृहपती जो वैशालीचा आहे त्याची कहाणी आपण बुद्धी आणि धम्मामध्ये वाचावी. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक गृहस्थ लोकांसाठी उपदेश दिसेल. तर आज या ठिकाणी भिक्खू भंतेजींना भोजन दानाची दान पारमिता या परिवाराने पूर्ण केलेली आहे. आणि म्हणून बौद्धांची जे आचारसंहिता आहे, बौद्धांची कर्मकांड जे आहे तर ते आपण करू नये. आपल्या बौद्ध धम्माच्या संस्कृतीप्रमाणेच आपले म्हणजे पारंपरिक बौद्ध धम्म संस्कृतीप्रमाणेच आपण कुठलाही आपले घरचे जे प्रसंग आहे, जे म्हणजे मंगल कार्य आहे, तर ते आपण त्या पद्धतीनेच केलं पाहिजे. बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञेला डावलून, म्हणजे बाबासाहेब म्हणतात मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही, म्हणजे ब्राह्मण बायकट, बरोबर आहे. आणि बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असं कोणतंच आचरण करणार नाही. उद्याला पिंडदानाचा कार्यक्रम आहे. उद्याला पिंडदानाचा कार्यक्रम आहे. उद्याला 19 तारीख आहे, म्हणजे आता सांगतो की पिंडदानाचा कार्यक्रम आहे ना उद्या. अक्षय तृतीया, तीज अखजी म्हणतात. तर काही बाया इकडे तर बापा त्या सिद्धार्थ नगर मध्ये कोंबडा कापला, बकरं कापलं म्हणते बापा रस्त्यानं, पाहुणे बोलावून. कोण बाई का बापा? विहारापाचचे लोक
म्हणजे ना आपले लोक कंदुऱ्या करून राहिले, बकरे बाप्पा बाप्पा शानूरशा बाबाले दर्ग्यावर असे लोक विहारापाचचे. सांगा आता हे बौद्ध लोक होय का? होय का बौद्ध लोक हे दर्ग्यावर जाणारे आणि त्या दर्ग्यासाठी बकरे कापून घरच्या लोकांना, म्हणजे पाहुणे कोणते होय का? म्हणजे पाहुणेही तसेच ना ते लोक तसेच. आणि तुम्ही मोल्यातले खाणारे तसेच, तिथं मंडप वगैरे टाकून रस्त्यावर सगळं माकड पते राहते. मला काही फरक पडत नाही, माझं कामच आहे सांगणं. विहारापाचचे लोक जर बकरे कापत असतात, कंदुरी कापत असतात, सांगा आपण बौद्ध झालो का? आहे का आपल्या शिलामध्ये? म्हणजे एक तर तुम्ही मुसलमान बना, नाहीतर मग हिंदू बना, नाहीतर मग बौद्ध बना, पण कालवा कालव कशाला करता? बरोबर आहे का नाही? खुशाल जा ना. आपण एवढे वर्षापासून आपण फक्त विहारापाचचे लोक जर असे वागत असन, तर बाकीचे लोकही त्याला जबाबदार आहे. आपण त्यांच्या घरी जेवायलाच नाही गेलं पाहिजे, पण मस्त ताव मारून खायला भेटते, आम्हाला काय करायचं आहे का नाही? तर अशा पद्धतीचे लोक आहे, अंधश्रद्धा आहे का नाही? तर उद्याला जे पिंडदान आहे असं साधारण समजू नका. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञामध्ये दिलाय, मी पिंडदान करणार नाही, श्राद्ध पक्ष करणार नाही. म्हणजेच काय? कावळ्याले घास ठेवणं, कावळ्याच्या रूपात कुठेतरी आत्मा येते, लक्षात घ्या. आत्म्यावर विश्वास बाळगणे म्हणजे अधम्म होय, हे बुद्धानिस धम्मामध्ये सांगितलं आहे. बुद्धानिस धम्मामध्ये काय सांगितलं आणखी? आत्म्यावरील श्रद्धा म्हणजे भ्रामक समजुतीला जन्म देते. भ्रामक समजुती म्हणजे काय? भ्रामक समजुती पैदा करतो एक पुरोहित वर्ग, ब्राह्मण वर्ग, आणि मनुष्याचं मानसिक त्याला गुलाम बनवतो, आर्थिक शोषण करतो. लक्षात घ्या. म्हणजे कोणतं? आत्मा नावाची कन्सेप्ट बुद्धानं नाकारली आहे, ते लोकांनी स्वीकारले आहे. कावळ्याच्या रूपामध्ये ते आत्मा येते, म्हणजे कावळ्याच्याच रूपामध्ये त्याची आई येते, बाप येते आणि तो घास खाते. लक्षात घ्या. आत्मा अमर असते, बुद्धानं सांगितले आत्माच नसते. लक्षात घ्या. मग आत्मा आत्मा अमर असते, आत्मा ती जळत नाही ते असं वगैरे, आत्म्याचा पुनर्जन्म असतो, आत्म्याचा कर्म सिद्धांत असतो, आत्मा 84 जन्माचा फेरा घेते, आत्मा भूत बनते, मग त्याच्या शांतीसाठी ही पूजा आणि त्याच्या शांतीसाठी ती पूजा. तर ही अशा भ्रामक समजुती ब्राह्मण वर्ग, पुरोहित वर्ग तयार करतो आणि त्याचं शोषण होतं. आता तर चालूच आहे ते, अशोक खरात वगैरे ते सगळं माहितीच आहे तुम्हाला, हेच माहिती आहे, दुसरं काय आहे का नाही? तर हे पिंडदान श्राद्ध पक्ष बाबासाहेबांनी साधी गोष्ट नका समजू. तर काही काही बाया करतात ते, आहे की नाही? उद्या कावळ्याले बोलावतात, कावळ्याले बाप बनवतात, म्हणून भुके नवे अन्न, मेल्यावर पिंडदाना. जित्यापणीच आई वडिलांना, सासू सासऱ्यांना अन्न द्या. जिवंतपणी सासू सासऱ्यांचा छळ करायचा, आई वडिलांचा छळ करायचा, त्यांना अन्न द्यायचं नाही, आणि मग कावळ्याले बाप बनवून मग बोलवायचं. तर हे बौद्ध लोकांनी सोडलं पाहिजे. हे तीज अखजी वगैरे घरी पदार्थ करून खायला काही हरकत नाही, पण तुम्ही ते पत्रावळी ठेवत असताना कावळ्याच्या नावानं पिंडदान करत असाल, आणि म्हणून आपला विरोध असतो तो आहे ना. महाबोधी महावीरामध्ये माहित नाही, तुम्ही जाऊन पहा कार्तिक पौर्णिमेला. भारतातलं सगळ्यात मोठं पिंडदान महाबोधी महावीराच्या समोर ब्राह्मणांनी ते दुकान चालू केलंय. तो एक मुद्दा आहे ना आपला. जेव्हा महाबोधी महाविहार मुक्त होईल तेव्हा ते पिंडदानही खतम होईल. लक्षात घ्या. जगा भारतातलं सगळ्यात मोठं पिंडदान जाणीवपूर्वक ब्राह्मणांनी महाबोधी महाविहार त्या बौद्ध गेला केलेला आहे तिथं. ते पिंडदानाचाही मुद्दा आहे त्याच्यामध्ये. लक्षात घ्या. ते पिंडदान बंद झालं पाहिजे, त्यासाठी ते महाबोधी महावीर मुक्त झालं पाहिजे. पण आपणच लोक बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञेचं उल्लंघन करत असू. पण ती प्रतिज्ञा आहे, 6वी प्रतिज्ञा आहे ती कोणती? पिंडदान करणार नाही, श्राद्ध पक्ष करणार नाही. म्हणून मेलेल्या माणसाला पत्रावळी ठेवणं ही चुकीची गोष्ट आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून जे लोक आत्म्यावर विश्वास ठेवतात ते ठेवत असतील. म्हणून आपल्या घरामध्ये जित्यापणीच आई वडील सासू सासऱ्यांना भोजन दान करा, तृप्त करा, आणि लक्षात घ्या या पद्धतीनं आपण जीवन यापन करा. मी आता जाता म्हणते तेच सांगितलं की आजच्या या मंगल प्रसंगी या परिवाराने मला या ठिकाणी आमंत्रित केलं. मी गृहस्थ जीवनाच्या संदर्भात थोडे थोडे संदर्भ बुद्धानिस धम्मा ग्रंथामध्ये दिलेले आहे. हे सुत्त अत्यंत महत्वाचे आहे जीवन जगण्यासाठी. त्यानेच आपला संसार सुखाचा होतो आणि निब्बाण या परम सुखाकडे आपली वाटचाल होत असते. तर या ठिकाणी मी थांबतो. सर्वांच्या प्रति मंगल कामना करतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.